अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अधिक मास विशेष आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कल्पना करा, एक असा महिना जो थेट वैकुंठातून पृथ्वीवर उतरतो. एक असा काळ जेव्हा तुमचे साधे सोपे पुण्य देखील करोडोपटीने वाढते. आणि असा महिना जो मानवी जीवनातील सर्व संकटे दूर करून अखंड लक्ष्मी प्राप्तीचे दरवाजे उघडू शकतो. होय, आपण बोलत आहोत हिंदू धर्मातील सर्वात रहस्यमय, पवित्र आणि चमत्कारिक महिन्याबद्दल, ज्याला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना म्हणजे आपल्याला आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा देण्याची निसर्गाने दिलेली एक सुवर्ण संधीच असते. वर्ष 2026 मध्ये हा अत्यंत महत्त्वाचा महिना नक्की कधी सुरू होणार आहे, त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे आणि या काळात कोणती गुप्त व्रते केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदू शकते, याची संपूर्ण आणि अत्यंत रंजक माहिती आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करू शकतो, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मंडळी, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की यावर्षी म्हणजेच वर्ष 2026 मध्ये हा पवित्र काळ नक्की कधी सुरू होत आहे. तर येत्या 17 मे 2026 वार रविवार या शुभ दिवसापासून अधिक महिना अधिकृतपणे सुरू होणार असून सोमवार 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होईल. म्हणजेच हा संपूर्ण महिना आपल्याला भगवान विष्णूंची आणि श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करायची संधी देणार आहे. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की नक्की अधिक मास म्हणजे काय आणि त्याला एवढे महत्त्व का आहे. तर हिंदू पंचांगानुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक 13वा महिना जोडला जातो. याला आपण अधिक मास म्हणतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणजेच सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. म्हणूनच जुन्या काळात याला मलीमास किंवा मलमास म्हटले गेले. सूर्यसंक्रांत नसल्यामुळे या संपूर्ण महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारखी कोणतीही मंगल किंवा शुभ कार्य केली जात नाहीत. परंतु जेव्हा या महिन्याला समाजात कमी लेखले गेले तेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आणि त्याला आपले सर्वोच्च नाव दिले, जे आहे पुरुषोत्तम मास. यामुळे या महिन्यात विष्णू पूजा, राम नाम जप, श्रीमद भगवद्गीतेचे पारायण आणि तुळशीची पूजा करण्याचे फळ इतर महिन्यांपेक्षा अनंतपटीने अधिक मिळते. एवढेच नाही तर या महिन्याला आपल्याकडे पारंपरिक भाषेत धोंड्याचा महिना सुद्धा म्हटले जाते, कारण या महिन्यात पुरणाचे दिंडे किंवा धोंडे करून नातेवाईकांना, विशेषतः लाडक्या जावयाला भोजन देण्याची अतिशय जुनी आणि सुंदर प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. आता आपण या महिन्यातील त्या विशेष नियमांबद्दल आणि व्रतांबद्दल जाणून घेऊयात, जे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात. अधिक मास हा प्रामुख्याने आत्मशुद्धीचा आणि त्यागाचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जमेल त्यांनी दिवसातून एक वेळेसचं जेवण करावे आणि जेवताना ताटावरून मध्येच उठू नये. असा नियम आहे की या काळात रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण दिव्याच्या प्रकाशाने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. हा त्यागाचा महिना असल्यामुळे आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, षडरिपूंवर ताबा मिळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. यासाठी एक सुंदर व्रत सांगितले गेले आहे, ते म्हणजे या संपूर्ण महिन्यात आपल्याला कोणत्याही एका अत्यंत आवडत्या पदार्थाचा किंवा फळाचा पूर्णपणे त्याग करावा.
जसे की चहा, कॉफी, एखादी विशिष्ट आवडते फळ तुम्ही महिनाभरासाठी सोडू शकतात. या महिनाभरात रोज नियम करून विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे किंवा ते मनापासून ऐकावे. तसेच या महिन्यात मुलगी आणि जावयाला साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा मानले जात असल्यामुळे त्यांना आदराने घरी बोलावून पुरणाचे धोंडे खाऊ घालावेत आणि जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. यामुळे कुटुंबाला मोठ्या पुण्याची प्राप्ती होते. या काळात घरात होम हवन किंवा धार्मिक विधी केल्यास त्याचे फळ अफाट मिळते. तसेच महिनाभर घरामध्ये अखंड तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी अखंड वास करते. अधिक मासाची आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे पोथी वाचन. बाजारात मिळणारी अधिक मासाची विशेष पोथी शुद्ध आणि सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी तिचे उद्यापन करावे. उद्यापन करताना देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन आणि दान दक्षिणेसह सीधा म्हणजेच धान्य दान करावे. जर तुम्हाला ही सर्व कठीण व्रते करणे शक्य नसेल तर शास्त्रात एक अत्यंत सोपा आणि तितकाच प्रभावी मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे दररोज जेवण करताना पूर्णपणे मौन पाळणे. जेवताना शांत राहून देवाचे स्मरण करणे ते सुद्धा अधिक मासातील एक मोठे व्रत मानले गेले आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तितका जास्त जप करावा. याशिवाय संपूर्ण अधिक मासात ताटामध्ये जेवण न करता पारंपरिक पत्रावळीवर जेवण करण्याचा नियम देखील तुम्ही पाळू शकतात. मंडळी, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हे सर्व नियम आणि व्रते प्रत्येकाने आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसारच करावीत. ज्यांना अखंड दिवा लावणे किंवा मोठी दाने करणे शक्य नसेल त्यांनी अगदी साध्या पद्धतीने फक्त रोज मनापासून देवाचे नामस्मरण केले तरीही चालेल. कारण देवाला बाह्य अवडंबरापेक्षा तुमच्या मनातील शुद्ध भाव, भक्ती आणि प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा वाटतो. फक्त मनात चांगला भाव ठेवा, कोणाचीही निंदा नालस्ती करू नका आणि या पवित्र महिन्याचा सदुपयोग करा. तर मंडळी, अधिक मासाबद्दलची ही अत्यंत रंजक आणि शास्त्रोक्त माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र महिन्याचे महत्त्व समजेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशाच एका माहितीपर व्हिडिओसोबत पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.